नमस्कार. आज अखिल भारतीय आदिवासी संघटना जवळपास मलकापूर तालुक्यातील दुधलगाव येथे 17 जुलै रोजी जी घटना घडली त्या घटनेसंदर्भात अखिल भारतीय आदिवासी संघटना आज मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनला आली होती. त्यांच्या मागण्या आहे की जे आरोपी आहे त्यांना तत्काळ अम, अटक झाली पाहिजे. त्या संदर्भात आदिवासी संघटनेचे सर्व सहकारी मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनला आले होते. त्यांच्या संदर्भात आपण बातचीत करू. सर, जवळपास 17 दिवस झाले या घटनेला हा. आणि आतापर्यंत बी अद्यापही आरोपी अटक नाही. याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? आमचं असं म्हणणं आहे की 17 जुलैपासून आजपर्यंत पोलिसांनी काय तपास केला. जर 17 जुलैपासून जर ह्या पीडित महिलेवर एका रात्री 17:30च्या सुमारास जर तिच्यावर अत्याचार होत असेल तर तेव्हापासून पोलिसांनी कोणते CDR आणि कोणता दमदाटा, कोणत्या त्या टावरचा दमदाटा घेतला काय, हा आमचा एक संशय आहे. आणि दुसरा विषय की बा हे प्रकरण कुठंतरी दडपण्याचं काम चालू आहे. याच्यात हे आरोपी यांना निष्पन्न माहिती आहे आरोपी कोण आहेत म्हणून, परंतु काहीतरी आदिवासी कुटुंब आहे, आदिवासी समाजाच्या पाठीशी कोणी नसते म्हणून. आणि जर या आदिवासी कुटुंबाला न्याय नाही दिला तर आमची जी आदिवासी अखिल भारतीय आदिवासी संघटना, आदिवासी पारधी क्रांती संघटना ह्या रस्त्यावर उतरायची राहतील नाही. आणि आजपर्यंत त्या जो शेतामध्ये जे कुटुंब राहत होतं त्या शेतकऱ्याची जबाबदारी असते किंवा त्या कुटुंबाला संरक्षण देणे. एक तर त्यांना गावात ठेवायला पाहिजे, गावात घर द्यायला पाहिजे, एक तर त्या ठिकाणी सुरक्षा द्यायला पाहिजे. जर त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या पार्ट्या चालत होत्या तर शेतकऱ्याला ह्या नक्कीच माहीत असतील की या पार्टीतलाच एखादा कोणीतरी आरोपी असू शकते. हे आमचा आरोप आहे. पोलिसांचं म्हणणं आहे की त्यांचा या प्रकारे चांगल्या प्रकारे तपास चालू आहे. हा, याच्यावर तुमची पुढची भूमिका काय आहे? आमचं असं म्हणणं आहे की आरोपी तात्काळ अटक झाले पाहिजेत, मग आम्हाला खरा तपास दिसल. अन्यथा आम्हाला पोलीस स्टेशन समोर उपोषणाला बसावं लागेल संघटनेच्या वतीने. हा. 7/2026 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास पीडित महिलेवर दुधलगाव परिसरामध्ये जी घटना घडली त्या घटनेच्या अनुषंगाने तात्काळ मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास हा प्रगती पथकावर आहे. त्याचप्रमाणे आज रोजी आदिवासी समाज बांधवांनी त्या संदर्भात निवेदन देऊन तपासाला गती देण्यात यावी व लवकरात लवकर आरोपी अटक करावे याबाबत निवेदन सादर केलेले आहे. त्याचप्रमाणे पोलीस विभागाकडून तपास व्यवस्थित चालू असून लवकरात लवकर तपासाची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करून जे आरोपी गुन्ह्यात सामील झालेले होते, ज्यांनी गुन्हा केलेला आहे, ते अटक केले जातील अशा प्रकारची माहिती समाज बांधवांना देण्यात आलेली आहे.